मेळा बसस्थानक येथे शिवशाही गाडीवरील बस चालक यांना मारहाण करणारे 4 अनोळखी आरोपी निष्पन्न करून आरोपी ताब्यात। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। फिर्यादी हे शिवशाही बस घेऊन मेळा बस स्थानक येथे पोहोचले असता रिक्षामधून उतरून 4 अनोळखी इसमांनी बस चालक यांना काही कारण नसताना फिर्यादी यांना बसमधून खाली उतरून त्यांना लाता बुक्क्यांनी व चापटांनी मारहाण करून पळून गेले म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना आज रोजी पोलीस हवालदार सुनील आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुमारे 1 महिन्यापूर्वी पहाटेच्या सुमारास मेळा बस स्थानक येथे शिवशाही बसवरील चालकास मारहाण ज्या अनोळखी आरोपितांनी मारहाण केली आहे ते आरोपी हे सूरज नाडे, सौरभ सोनवणे, तुषार गायकवाड, विशाल पाटील हे असून ते सध्या जगतापवाडी सातपूर परिसर येथे फिरत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले। त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार चंद्रकांत गवडी, सुनील आहेर अशांनी सदर पाहिजे आरोपितांचा परिसरात शोध घेतला असता ते स्वारबाबा नगर सातपूर नाशिक येथे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव सूरज बालाजी नाडे वय 23 वर्ष राहणार स्वारबाबा नगर सातपूर नाशिक, सौरभ जितेश सोनवणे वय 21 वर्ष, तुषार काळू गायकवाड वय 26 वर्ष, विशाल समाधान पाटील वय 30 वर्ष असे सांगितले। त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीकरिता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाई कामी सुस्थितीत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।